निवडणुका आल्या की कुठे आरक्षणाची घोषणा होते तर कुठे भेटीगाठी वाढू लागतात। सध्या नाशिकचा प्रचारही जातीपातीच्या अवतीभोवती फिरताना दिसून येतोय। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारांचा डोळा एक गठ्ठा मुस्लिम मतदारांवर आहे। मुस्लिम वस्तीकडे झोपडपट्ट्यांकडे नेत्यांच्या चक्रा वाढल्या की समजावं निवडणुका अगदी जवळ आल्या। काँग्रेस सुरुवातीपासूनच मुस्लिम वोट बँक ही आपलीच प्रॉपर्टी असल्याचं भासवते। त्याला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवारांच्या उपस्थितीत प्रचाराची सुरुवात मालेगावातून केली। नाशिक शहरातल्या गावठाण भागातला जुनं नाशिक, बागवानपुरा, वडाळा गाव हा मुस्लिम बहुल भाग आहे। त्यांच्या मतांवर डोळा ठेवत दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जाणारे मनसे आमदार वसंत गीते यांनी तर प्रार्थनास्थळाबाहेर जाऊनच मतदारांच्या भेटीगाठीचा धडाका लावलाय। तर मुस्लिम समाज हा परंपरागत काँग्रेसच्याच पाठीशी असल्याचा दावा काँग्रेस करत आहे। मला ही लढत काटेची वाटत नाही। जे उमेदवार बाकीचे माझ्या समोरचे आहे त्यांचा जनसंपर्क कधी नाही आहे, कोणाच्या सुखदुःखाला मी त्यांना कधी बघितलेलं नाही आणि लढत मला असं वाटतं ही एकतर्फी लढत राहील असं मला निश्चितपणे वाटतं। सर्व मुस्लिम समाज आज माझ्या पाठीशी आहे। मी जिथं जिथं जातोय तिथं माझ्या 4-4 पिढ्यांचे संबंध मुस्लिम लोकांशी आहे। त्यामुळे मला संपूर्ण मुस्लिम समाज माझ्या पाठीशी उभा राहणार आहे। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात साधारण 42,000 मतदान मुस्लिम समाजाचं आहे। त्या आधारावरच विजयाचं गणित आखलं जातं। त्यामुळे शिवसेना ही जागी झाली आहे। मला असं वाटतं की हा समाज सुद्धा आता खुळा राहिलेला नाही। यांना माहिती आहे की यांना लाचार करण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी करतंय, यांच्यात जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम करतंय। या समाजाला सुद्धा आता शिक्षण पाहिजे, यांना रोजगार पाहिजे आणि त्यामुळे ते शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील याबद्दल मला अजिबात शंका नाही। सध्या मतदारसंघ बांधणीवर पक्षांचा जोर आहे, पण नव्या पिढीचा नवा मतदार पारंपरिक आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक।